राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. डिलिव्हरी नंतर पोट पुढे निघालंय, इतकं पुढे निघालंय की काही प्रमाणच नाही. शरीर सोडून पोट पुढे आलंय, तर त्या पोटाला कमी करायचंय. मग करायचं काय? तर जेव्हा झोपेतून उठाल ना सकाळी किंवा 4 वाजेच्या सुमारास जेव्हा तुम्ही झोपता दुपारच्या टायमाला, तेव्हा उठल्या उठल्या हे व्यायाम करायचे. 2 वेळा कधीही. सकाळी जेव्हा झोपेतून उठाल तेव्हा किंवा दुपारी जेव्हा आराम करताय, आराम झालाय तुमचा, आता उठताय त्यावेळेस. या 2 वेळा कधीही तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस करायचंय. पूर्णपणे पोटाला ताण द्यायचा आहे आणि पोट कमी करायचंय. अगदी सोपे व्यायाम आहे मित्रांनो, जे तुमचं डिलिव्हरी नंतरचं बिंबीपसलं पोट आणि वरचं पोट कमी करायला मदत होणार आहे. चरबी पूर्णपणे कमी करणारे आजचा व्यायाम आहे. आणि हे व्यायाम तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीनं 2 वेळा करायचे. जेव्हाही झोपातून उठाल ना, तर उठल्या उठल्या बस तसं झोपलेलं पाहिजे आणि हे व्यायाम करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या बडीशोप रात्री भिजत पाण्यात घालायची आणि ती सकाळी उकळवायची आहे आणि 1 कप पाणी होईल एवढं पाणी करून त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून सकाळी सकाळी हे पाणी घ्यायचंय. चरबी घटवायला खूप फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर पूर्णपणे वजन कमी करायचंय, वाढलेलं पोट कमी करायचंय, तर मदत होणार आहे. तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे. हे बघा, या पद्धतीनं तुम्हाला खाली झोपायचंय आणि खाली झोपून एक पाय तुमचा ह्याच पद्धतीनं फोल्ड राहील आणि दुसरा पाय तुम्हाला पूर्णपणे छातीकडे आणायचा आहे. जर तुमचं येत नसेल तर तुम्ही काय करा, हाताने पूर्णपणे छातीकडे ओढा आणि या पद्धतीनं परत सरळ न्यायचाय, परत आणायचाय, परत छातीकडे प्रेस करायचाय आणि परत न्यायचाय. त्यावेळेस तुम्हाला मान वरती उचलायची आहे, म्हणजे आपोआप ताण पूर्णपणे इथे येणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पाय फक्त तुम्हाला खाली नाही ठेवायचा आहे. पाय आणि मान दोन्ही होल्ड करायचे. एका साईडनं 20 वेळा करायचंय. बघा, पूर्णपणे तुमचा इथं ताण येणार आहे, इथं दाब येणार. जे बेंबीपासलं पोट निघालंय ना, त्याची चरबी कमी होणार. पोट दाबलं जाणार, ते सुद्धा कमी होणार. मांड्या जाड झाल्या, मांड्यांमध्ये चरबी भरली आहे, ती सुद्धा कमी होणार. अगदी फायदेशीर आहे. 20-20 वेळा दोन्ही साईडनं करायचंय. राईट साईड 20 आणि लेफ्ट साईड 20. 40चा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे. फक्त पाय जमिनीवर नाही ठेवायचा. जेवढा पाय होल्ड कराल ना, तेवढीच कळ इथं लागते बघा. नुसतं पाय होल्ड जरी तुम्ही करून ठेवला ना, तरी कळ इथे आणि मांडीला लागणार, जी चरबी कमी करणार. आता काय करायचं, डावा पाय तुम्हाला तसाच फोल्ड करून ठेवायचा आहे आणि मान उचलायची आहे आणि उजवा पाय सरळ आणि हाताने प्रेस करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. अगदी फायदेशीर आहे. ताण पूर्णपणे इथे येत आहे. आता याच्यातच मी परत तुम्हाला दुसरा व्यायाम देते. आता या दुसऱ्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं दोन्ही पायांना जवळ घ्यायचंय आणि जवळ घेऊन परत सरळ न्यायचंय. फक्त खाली जमिनीवर नाही ठेवायचंय. जितकं तुम्ही होल्ड कराल ना, तितकाच लवकरात लवकर पोट कमी होणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं दोन्ही पायांना सोबत घ्यायचंय. ह्या पद्धतीनं 1
2 3 4 5 6 7 8 9 10. हे व्यायाम तुम्हाला 30 वेळा करायचे. 15-15चे 2 सेट घेऊन हे व्यायाम करायचे तुम्हाला. परत 10चा सेट घेऊया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. अगदी फायदेशीर व्यायाम आहे, जे तुमचं वाढलेलं पोट, डिलिव्हरी नंतरचं पोट कमी करणार आहे, ते पण घरच्या घरी. आता याच्यातच मी तिसरा व्यायाम देते. हे बघा, आता तिसऱ्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्हाला एका पायावर दुसरा पाय ठेवायचा आहे, फोल्ड करायचंय आणि मान उचलायची आहे आणि काउंटिंग करायचंय. काउंटिंग तुम्हाला कमीत कमी 40 वेळा करायचंय. 20-20चे सेट घ्यायचे आणि काउंटिंग करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पोट दाबलं जातंय, मांड्यांची चरबी कमी होते, पोटाची चरबी कमी होते. 40 वेळा करायचंय. 20-20चे सेट बनवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. फायदेशीर आहे आणि आरामशीर पण आहे. डावा पाय उजव्या पायावर ठेवायचा आणि सेम व्यायाम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जाड झालेली मांडी आणि इनर मांडी पटकन बारीक करणारे हे व्यायाम आहेत. फायदेशीर आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट पण देणारे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. अगदी सोपे सोपे व्यायाम आहे, जे तुम्हाला झोपल्या झोपल्या करायचे. सकाळी आणि दुपारी जेव्हाही झोपेतून उठाल ना, त्यावेळेस हे व्यायाम करायचे. आणि व्यायाम तुम्हाला डिलिव्हरी नंतरचं पोट आणि वाढत असलेलं पोट, त्याचबरोबर वाढत असलेलं वजन कमी करून देईल. अगदी सोपे सोपे आहे, जास्त अवघड नाहीये. जे तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की रिझल्ट भेटेल. कसे वाटले कमेंटमध्ये तेवढं सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.